मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी अपडेट आलेली आहे. खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा, ज्या बहिणींची KYC झालेली नाही आहे, ज्या बहिणी राहून गेलेल्या आहेत KYC करिता, किंवा मग ज्या बहिणींनी KYC सुद्धा केली आहे, सक्सेसफुलचा मॅसेज तर आला आहे, परंतु त्यांचे हप्ते त्यांना मिळाले नाही आहे. तर या सर्व बहिणींसाठी, तसेच अपात्र असणाऱ्या जेवढ्या बहिणी असतील ज्यांना की या योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे, जवळपास 60 ते 70 लाख बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. कारण की या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकं कोणत्या कारणांमुळे KYCला उशीर होत आहे. कारण की तुम्हाला माहीत असेल की आता 30 एप्रिलपर्यंत 2 ते 3 महिन्यांचा कालावधी ज्यांची KYC चुकली होती त्या बहिणींना देण्यात आला होता. परंतु त्यानंतर ज्या बहिणींची KYC झालीच नाही आहे, ज्या बहिणी अजून राहून गेलेल्या आहेत KYCसाठी, त्या बहिणींचा विचार सरकारनं अजूनपर्यंतसुद्धा केलेला नाही. आता हालचाली चालू आहेत, असं म्हणता नाही येणार की विचार चालू नाही, म्हणून विचार चालू आहे. कारण की तुम्हीच प्रयत्न करत आहात, तुम्हीच रस्त्यांवर उतरत आहात, तुम्ही सरकारी कार्यालयांचा घेराव करत आहात. जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा मग महिला व बाल विकास विभाग कार्यालय असो, यांचा घेराव करून, तिथल्या अधिकाऱ्यांचा घेराव करून तुम्ही जाब विचारत आहात, प्रश्न विचारत आहात. आमची KYC का बरं झाली नाही आहे, झाली आहे तर मग आमचे पैसे का अटकले आहेत, काय कारण आहे नेमकं, आमची KYC करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी जे काही तुम्ही करत आहात, तर तुमच्याच याच प्रयत्नांमुळे सरकारला आता विचार करावा लागत आहे. आणि तुम्हाला नवीन KYC पुन्हा एकदा संधी देण्यासाठीची सरकारची आता मनशा आहे. यावर हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि लवकरच तुम्हाला ही KYC नवीन ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे. आता हे नवीन ऑप्शन नवीन पोर्टलमध्ये मिळणार आहे किंवा मग वेगळ्या प्रकारची KYC पडताळणी होणार आहे तुमची. आता यावर सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. ताईंनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की नेमका उशीर का होत आहे आपल्याला या KYCसाठी. कारण की चुकीची दुरुस्तीसाठी जो काही 2-3 महिन्याचा कालावधी दिलेला होता, त्यानंतर कुठल्याही प्रकारची माहिती किंवा ट्विट किंवा शासन निर्णय आता नवीन KYCसाठीचा आलेला नाही आहे. तर बघा, जवळपास 1 महिन्याचा कालावधी झालेला आहे आणि अजूनही सरकारनं नवीन KYC ज्या बहिणी राहून गेलेल्या आहेत त्यांच्यासाठीचा अजूनही चालू केलेली नाही आहे. मग आता ही कधी चालू होणार आहे? आपण वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत की जून महिन्यामध्ये ही KYC चालू होणार आहे. आता जून महिन्यामध्ये सांगण्याचं कारण काय आहे? असं प्रत्यक्षरित्या सरकारनं काही ट्विट केलेलं नाही आहे किंवा मग माहिती आली नाही किंवा मग शासन निर्णयसुद्धा आलेला नाही आहे. परंतु आपण जो जुना शासन निर्णय होता 2025-24मध्ये काढलेला, ज्यावेळेस की लाडकी बहीण योजना ही याची सुरुवात झाली होती, त्याच वेळेस एक GR काढण्यात आला होता आणि त्यामध्ये स्पष्ट नोंद केलेली होती की सर्व लाडक्या बहिणींची KYC प्रत्येक वर्षी या 2 महिन्यात, जून आणि जुलै महिन्यात करायची आहे, असं हे बंधनकारक करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये हे नमूद करण्यात आलं होतं. आणि म्हणून आपण असं समजत आहोत की या जून महिन्यापासून आपल्याला नवीन KYCचा ऑप्शन मिळणार आहे. परंतु आता एक गोष्ट लक्षात घ्या की शासनानं अजूनही यावर शासन निर्णय काढलेला नाही आहे किंवा मग आदित्यताई तटकरे यांनी कुठलीही माहिती दिलेली नाही आहे. फक्त आदित्यताई तटकरे सांगतायत की आपण KYC करणार आहोत. आता कधी करणार आहोत? तर एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. आता लेटेस्ट त्यांचं जे काही पत्रकारांशी चर्चा झाली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की लाडक्या भावांनी जे काही फसवणूक करून लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतलेले आहेत, ते पैसे आम्ही रिकव्हरी करणार आहोत, वापस घेणार आहोत आणि त्यासाठीचा प्रस्ताव शासनाला मांडलेला आहे. ज्यावेळेस शासन या प्रस्तावावर मान्यता देणार, त्यानंतर आम्ही या KYCसाठी बघणार आहोत. म्हणजे आता मान्यता कधी मिळणार आणि कधी नाही हे आता आपल्याला माहीत नाही. आता 2 महिनेसुद्धा लागतात, 3 महिनेसुद्धा लागू शकतात किंवा मग 15-20 दिवसातसुद्धा होऊ शकते. परंतु अशा प्रकारचं वक्तव्य आदित्यताई तटकरे यांचं आलं आहे. पण त्यानंतर कुठलंही वक्तव्य किंवा ट्विट आदित्यताई तटकरे यांचं आलेलं नाही आहे. जसं काही येणार आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर सांगणार आहोत. परंतु आता हे जे काही मान्यता मिळणार आहे, शासन मान्यता त्या प्रस्तावाला, हे कधी मिळणार, किती टाईम लागणार, हे काहीही सांगता येत नाही आहे. परंतु उशीर का होत आहे नेमकं, हेही आपल्याला 3 कारणं माहीत असायला पाहिजेत. तर सर्वात आधी एक महत्त्वाचं मेन कारण काय आहे की लाडक्या बहीण योजनेची पडताळणी. बघा, एवढ्या साऱ्या लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत आणि या बहिणींची आता कसून तपासणी पडताळणी करण्यात येणार आहे आणि म्हणूनच या गोष्टीला उशीर होत आहे. या नवीन KYCसाठी विलंब होत आहे. तुम्हाला माहीत असेल की ज्या बहिणींनी KYC केलेली आहे, चुकीची दुरुस्तीसुद्धा केलेली आहे, त्या बहिणींचीसुद्धा कसून पडताळणी करण्यात आलेली आहे, तपासणी करण्यात आलेली आहे. थेट मेन जे मंत्रालय आहे, मंत्रालयांच्या अधीन जे काही ही महिला व बाल विकास विभाग आहे त्यांच्या अधीन कसून पडताळणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतरच या योजनेसाठी त्यांना पात्र ठरवण्यात येत आहे. कारण की खूप साऱ्या
अशा बहिणींनी सुद्धा लाभ घेतला आहे की ज्या या पात्रतेमध्ये बसत नाही आहेत, ज्या सरकारी नोकरीवर आहेत किंवा मग असे लाडक्या भावन आहेत ज्यांनी की फसवणूक करून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच ही जी KYCची प्रक्रिया आहे ही एकदम कडकपणे राबवण्यात येत आहे आणि म्हणूनच याला थोडा उशीर लागत आहे. तुम्हाला माहीतच असेल की ज्या बहिणींनी KYC केलेली आहे आणि त्यांची KYC सक्सेसफुल झाली आहे, सक्सेसफुलचा मेसेज आला आहे, तरी त्यांना पैसे मिळाले नाही आहेत, तरीही त्यांना हप्ते मिळाले नाही आहेत. 2 ते 4 महिन्यांचे हप्ते त्यांना मिळाले नाही आहेत. जानेवारी असो, फेब्रुवारी असो, मार्च असो, एप्रिल असो, या 3-4 महिन्यांचे हप्ते त्यांना मिळाले नाही. कुणाला जानेवारीचा मिळाला असेल तर 3 महिन्याचे नाही मिळाले, कुणाला जानेवारी फेब्रुवारीचे मिळाले तर बाकी 2 महिन्याचे नाही मिळाले, असं झालेलं आहे. म्हणजेच की एकूण काय की एक कसून पडताळणी जी काही चालू आहे ना, त्यासाठी हा थोडा विलंब होत आहे आणि अडथळे निर्माण होत आहेत, तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत आणि म्हणूनच ही जी काही प्रोसेस आहे याला थोडा उशीर लागत आहे आणि म्हणून आपली जी काही KYCची नवीन KYCचं पोर्टल आहे ते आपल्याला थोडा उशिरानं मिळणार आहे. आता हे तर झालं एक कारण. आता दुसरं कारण म्हणजे मी अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्या भावांकडून जी काही रिकव्हरी करण्याची बाकी राहिलेली आहे, ज्यांनी की फसवणूक करून लाडक्या बहीण योजनेचे पैसे घेतलेले आहेत, त्यांच्याकडून रिकव्हरी करण्याचे जे काही पैसे आहेत ते वापस घेण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. आणि त्यावर शासन काय निर्णय घेते तो निर्णय आल्यानंतर मग आपल्याला या नवीन KYCसाठी ऑप्शन देण्यात येणार आहे किंवा मग आपल्याला नवीन पोर्टलच चालू करून देण्यात येणार आहे, असं आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे. आता यामुळे सुद्धा हा थोडा विलंब होत आहे, उशीर होत आहे, कारण की आता अजूनही त्यावर काय शासनाचा निर्णय आहे तो आलाच नाही आहे, प्रस्तावित आहे आणि अजूनही निर्णय आला नाही आहे. आणि तो जसा निर्णय येणार आहे, रिकव्हरीचा आदेश जसे येतील त्याच नंतर आपल्याला नवीन KYC पोर्टलसाठी नवीन मान्यता देण्यात येणार आहे आणि नवीन ऑप्शन देण्यात येणार आहे. नवीन तारीखसुद्धा लवकरच मिळणार आहे, परंतु थोडा उशीर या कारणाने सुद्धा होत आहे. आता तिसरं महत्त्वाचं कारण हे आहे की जवळपास 60 ते 70 लाख बहिणींची KYC बाकी आहे किंवा त्या KYC करण्यास चुकल्या आहेत, विलंब झाला आहे त्यांना आणि त्या करू शकल्या नाही आहेत. अशा जवळपास 60 ते 70 लाख बहिणी अजूनही बाकी राहिलेल्या आहेत. आता तुम्हाला माहीत असेल की वेळोवेळी जेव्हा आदित्यताई तटकरे किंवा शासनानं मुदतवाढ दिली, संधी दिली, त्या वेळेस लाडक्या बहिणींनी KYC तर केली आहे, परंतु त्यामध्येही खूप साऱ्या लाडक्या बहिणी KYC करण्याचंच बाकीच राहिलेल्या आहेत, त्यांची KYC होऊच शकली नाही. आता 3-3, 4-4 महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतरही, 5-5, 6-6 महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतरही या बहिणींची KYC बाकी राहिलेली आहे. आता तुम्ही समजू शकता. तर मग आता सरकार याच प्रश्नात असेल किंवा मग अशाच विचारात असेल की नेमकं आता या सर्व बहिणींची KYC करावी तर करावी कशी. ऑनलाईन जर केली तर आणखीनही खूप साऱ्या बहिणी राहून जातात, त्यांची KYC होऊ शकत नाही, कारण की पोर्टल त्या ठिकाणी व्यवस्थित चालत नाही, OTP लवकर येत नाही आणि इतरही काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी येतात. आता यामुळे सरकार हे विचार करत असेल की आपण यांची KYC जी काही आहे अंगणवाडी सेविकाताई यांच्या माध्यमातून करूया का, किंवा मग विभागाच्या माध्यमातून करायची आहे का. जसं की जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग असते, तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा महिला व बाल विकास विभाग असते, त्या विभागांमार्फत कागदपत्र घेऊन त्यांची पडताळणी करून त्यांची KYC करायची का, अशा विचारात शासन असेल, सरकार असेल आणि म्हणूनच याला थोडा विलंब होत आहे. आता आपल्याला तसाही 1 महिन्याचा कालावधी विलंब झालेला आहे आणि आता असं वाटत आहे की आणखीन या 8-15 दिवसात, म्हणजे असं समजून घ्या की 2 आठवड्यांमध्ये काहीतरी निर्णय यावर येणार आहे. म्हणजेच की 1 ते 2 आठवड्याचा विलंब आणखीनही आपल्याला लागू शकतो. परंतु ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, विलंब कितीही लागला, काही लागला, 1 महिना लागो, 1.5 महिना लागो, परंतु तुमची KYC मात्र होणार हे नक्की. मी 101% सांगतो की तुमची ज्या बहिणी पात्र असतील आणि ज्या KYC करू शकल्या नाहीत, ज्यांची KYC चुकलेली आहे आणि इतर काही कारणांमुळे त्यांचे पैसे येत नसतील, तर त्या सर्व बहिणींना पुन्हा संधी मिळणार आहे. त्यांची KYC पुन्हा सरकारला करावीच लागणार आहे, कारण की या बहिणींना वाऱ्यावर सोडता येत नाही आहे. तुमच्या सर्व लाडक्या मुळेच हे सरकार सत्तेत आलेलं आहे आणि यामुळे सरकारला हे वाटत आहे आपण जर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडून दिलं तर मग पुढच्या वेळेस आपल्याला सत्तेत येता येणार नाही आणि म्हणून सरकारला काळजी आहे तुमची आणि म्हणून तुम्हाला नवीन KYCसाठीचा ऑप्शन सरकारला द्यावाच लागणार आहे, हे मी ठामपणे सांगतोय. घाबरू नका, चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका, तुमचं KYC पुन्हा होणार. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.